मराठा समाजाची फसवणूक 1980 पासून चालू आहे। यावेळेस सुद्धा शासन मराठा समाजाला फसवतंय का, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर 1980 ते 2024 पर्यंतचा मराठा समाजाचा इतिहास बघावा लागेल। पण त्याच्या आधी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला। सन 1980 अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार नेते यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मराठा समाजाची जनजागृती चालू केली। मराठा समाजाला एकत्रित आणायला अण्णासाहेबांचा मोठा वाटा होता। मराठा समाज एकत्रित आणून 22 मार्च 1982 रोजी अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईला मोर्चा काढला। त्यावेळेचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मराठा समाजाची मागणी मंजूर केली, पण अण्णासाहेब पाटील यांचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला। ते म्हणतात ना, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे, पण इथं पोशिंदाच गेला। पोशिंदा गेल्यामुळे मराठा समाज थंडवला। हा अन्याय 1980 पासूनच मराठा समाजावरती चालू झाला। खरं तर मराठा समाजाला मराठी नेत्यांनीच फसवलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण 1978 बाबासाहेब भोसले, 1982 वसंतदादा पाटील, 1983 शिवाजीराव निलंगेकर, 1985 शंकरराव चव्हाण, 1986 शरद पवार, 1993 नारायण राणे, 1999 विलासराव देशमुख, 2004 अशोक चव्हाण आणि आता 2024 एकनाथ शिंदे। तसं बघायला गेलं तर 1978 ते 2024 या काळात सुमारे 9 ते 10 मराठा मुख्यमंत्री झाले, पण यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही। 1995 मध्ये खत्री आयोगात मराठा समाजाची पोटजात मराठा कुणबी यांना आरक्षण भेटले, पण संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण भेटले नाही। या घटनेनंतर मराठा सेवा संघाने मराठा आरक्षणाचा मोर्चा हातात घेतला। मराठा सेवा संघाने मोर्चा हातात घेतल्यामुळे मोर्चाची तीव्रता वाढली। हे शासनाच्या लक्षात येतात शासनाने डाव टाकायला चालू केला। 2008 मध्ये बापट आयोगाने मराठा समाजाचा अहवाल सादर केला। मराठा आरक्षण समर्थनार्थ 4-3 असताना डॉक्टर अनुराधा भोईटे यांची अंतिम बैठकीला गैरहजेरी लागली। नंतर 3-3 असे मत झाले। डॉक्टर अनुराधा भोईटे गैरहजर असल्यामुळे अध्यक्ष बापट यांना मत टाकण्याची संधी दिली, पण जे घडायचे होते तेच झाले। बापट यांनी आरक्षणाच्या विरुद्ध मत टाकले। आरक्षणाच्या विरुद्ध निकाल लागल्यामुळे मराठा सेवा संघ ताकदीने रस्त्यावर उतरला। त्यांना साथ दिली छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांनी। मराठा समाजाला स्वातंत्र्य 25% आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी मराठा समाजाची झाली। संभाजीराजे आणि उदयनराजे यांची साथ भेटल्यामुळे मराठा समाजाची ताकद खूपच वाढली। हे शासनाच्या लक्षात येतात शासनाने डाव टाकायला सुरुवात केली। राणे समिती नेमण्यात आली। त्या काळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या सरकारने 25/6/2014 मराठा समाजाला 16% आरक्षण दिले। मराठा समाजात आनंदाची लाट उफाळत असताना केतन तिरोडकरने आरक्षणाच्या विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली। मग काय, 14/10/2014 हायकोर्टाने आरक्षण रद्द केले। पुढे मराठा समाजाचा लढा हळूहळू थंडावला। सन 2016 कोपर्डी हत्याकांड झाल्यानंतर एक मराठा लाख मराठा या घोषणेमुळे लाखोंचे मोर्चे शांतपणे निघायला सुरुवात झाली। 2018 फडणवीस सरकार महाराष्ट्रात आले। मराठ्यांची ताकद वाढतच चालली होती। मराठ्यांना शांत करण्यासाठी पुन्हा सरकार डाव टाकला। 15/11/2018 फडणवीस सरकारने मराठा समाजाला 13% आरक्षण दिले। मराठ्यांचा आनंद पुन्हा गगनात मावेना, पण त्यांना माहिती नव्हते की हा खेळ पहिलाच खेळून झालाय। पुन्हा एकदा मराठा आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली। ती केस त्यांचे पती गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीरित्या जिंकली। 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण असंविधानिक असल्याचे सांगितले। 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला। मराठा आरक्षण रद्द करताना काही मुद्दे न्यायालयाने मांडले होते। मुद्दा क्रमांक 1, न्यायालयाने मराठा समाज मागासलेला नाही असे सांगितले। मुद्दा क्रमांक 2, आरक्षणाअंतर्गत झालेले प्रवेश व बढती रद्द केली। मुद्दा क्रमांक 3, आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त नसावी। हे मुद्दे न्यायालयाने आरक्षण रद्द करताना मांडले। न्यायालयाने आरक्षण फेटाळल्यानंतर
संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली 16 जून 2019ला कोल्हापुरात मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांसोबत बैठक घेऊन आंदोलनाची तीव्रता कमी केली. त्या दिवसापासून मराठा आरक्षणाची तीव्रता हळूहळू कमी होत गेली. तिथून पुढे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला 29/8/2023 पासून वेगळे वळण लागले. त्याचे मागचे कारण ठरले मनोज जरांगे पाटील. 29/8/2023ला दुपारी आंदोलनस्थळी भजन कीर्तनात गुंग असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज आणि गोळीबार केला. याच्यात अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. या प्रकरणात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लाठीचार्ज करायला लावला असे आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केले. या घटनेमुळे मराठा समाज पण पेटून उठला. 2 वेळेस मराठा समाजाला आरक्षण देऊन न्यायालयाने फेटाळले. यावेळेस सुद्धा आरक्षण देण्यात आलेले आहे. काय वाटतंय मित्रांनो, यावेळेस पण मराठा समाजाची फसवणूक होईल का आरक्षण भेटेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब तुमच्या या भावासाठी नक्कीच करा. चला तर भेटू आपण पुढच्या भागात. जय शिवराय.